चला आज बनवूया जगातील सर्वात सोपा ढोकळा. काही नाही हो, फक्त मिक्सरमध्ये सगळं साहित्य घालायचं, एकजीव मिक्स करून घ्यायचं आणि 10 मिनिटात तुमचा ढोकळा तयार सुद्धा होतो. हा इतका जाळीदार, स्पॉन्जी असा ढोकळा घरी बनवणं खरंच खूप सोपं आहे आणि घरातल्यांना कळणार सुद्धा नाही बरं का, की हा तुम्ही बाहेरून आणला आहे की घरीच बनवलाय. इतका चविष्ट आणि पाहताच पटकन उचलून खावासा वाटणारा की साधी सोपी रेसिपी तुमच्यासोबत शेअर केली आहे. बरं, एखादं दुसरं साहित्य तुमच्याकडे नसेल ना, तरी त्याला पर्याय सुद्धा मी सुचवलेला आहे. यामुळे हे नाहीये घरात, ते नाहीये घरात असं अजिबात होणार नाही. मस्त खमंग अशी चटाकेदार अशी चटणी सुद्धा मी तुमच्यासोबत शेअर केली आहे, जी खूप सिक्रेट आहे बरं का. यासाठी सुद्धा खूप सिक्रेट टिप्स मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे, की ज्यामुळे जी बाजारात चटणी मिळते, त्या चटणीचाच फ्लेवर इथे येईल. आता इथून पुढे तुमच्या लक्षात येईलच, की ढोकळा बनवणं फार अवघड राहिलेलं नाही. खूप साधी सोपी अशी रेसिपी, की जी तुम्ही मोजून एक 20 मिनिटाच्या आत सहज बनवू शकता. चला तर मग वाट कसली पाहायची, पटकन ढोकळा बनवायला घेऊयात. तर सगळ्यांच्याच घरामध्ये असा मेजरिंग कप असतोच असं नाही. म्हणून अतिशय साधी सोपी पद्धत. आपल्या घरात रेग्युलर वाटी असते किंवा पेल्याचा अंदाज तुम्ही घेऊ शकता. या वाटीच्या अंदाजानुसारच आपण सगळं साहित्य मोजून घेणार आहोत. तर सध्याला ही वाटी थोडीशी मी साईडला ठेवते आणि मेजरिंग स्पून सुद्धा असतातच असं नाही. म्हणूनच घरातले कुठलेही रेग्युलर तुम्ही चमचे इथे वापरू शकता. बरं, पोह्याचा जो चमचा आपण म्हणतो, पण त्यामध्ये सुद्धा माझ्याकडे 3 पोह्याचे वेगवेगळ्या साईजचे चमचे आहेत. तर इथे तुम्ही बघू शकता. प्रत्येक चमचा एकसारखा प्रत्येकाच्याच घरात असेल असं नाही. म्हणून एक मध्यमी साधलेला आहे आणि ना छोटा ना खूप मोठा असा मध्यम आकाराचा, मध्यम मोजमाप असणारा स्पून इथे मी घेणार आहे. वाटी आणि चमचा सेट झाला. खूप लहान सुद्धा चमचा नको, खूप मोठा सुद्धा नको. रेग्युलर ही वाटी असते, ह्यापेक्षा थोडीशी छोटी मोठी असू शकते. फार असा डिफरन्स वाटीमध्ये नसतो. आता चमच्याने आणि वाटीने सगळं साहित्य आपण मोजून घेणार आहोत. आता जसं की मी तुम्हाला आधी म्हटलं, की आपण मिक्सरमध्ये सगळं साहित्य घालणार आहोत. तर इथे आपला जो ब्लेंडिंग जार असतो मोठा, तोच इथे मी घेतलेला आहे. यामध्ये सुरुवातीला दाखवली त्या वाटीच्या अंदाजानुसार 2 वाटी भरून बेसन घ्यायचंय. लक्षात घ्या, जेव्हा आपण ढोकळा बनवतो त्यावेळेस जाडसर बेसन घेऊन चालत नाही. तर आपल्याला अतिशय फाईन असणारं बेसनच हवं असतं. 2 वाटी भरून बेसनासाठी चवीपुरतीचं मीठ घातलं, म्हणजे अर्धा चमचा मीठ घेतलं. आता साखर आवश्यक यामध्ये घालायची आहे. 2 चमचे भरून आपल्याला साखर घ्यायची आहे. साखरेने खूप छान चव येते आणि थोडासा असा मॉइस्ट असा ना ढोकळा आपल्याला जाणवतो. यासोबतच पाव चमचा भरून हिंग घातली. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इथे आपल्याला लागणार आहे सायट्रिक ॲसिड, ज्याला लिंबू सत्व आपण म्हणतो. अर्धा चमचा आपल्याला इथे घ्यायचंय. सायट्रिक ॲसिड, लिंबू सत्व तुमच्याकडे नसेल तर काय घ्यायचं हे सुद्धा पुढे जाऊन मी सांगेल. अगदी चिमूटभर मी इथं हळद घेतली आहे. खूप हळद घ्यायची नाही आणि ही मिरची खूप तिखट आहे म्हणून मी 2 घेतलेले आहेत. छोटेसे तुकडे करून घ्यायचे. सगळं साहित्य मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून झालेलं आहे आणि आता आपल्याला यामध्ये पाणी घालायचंय. ज्या वाटीने बेसन घेतलं होतं की नाही, त्याच वाटीच्या अंदाजानुसार बरोबर 1.5 वाटी भरून आपल्याला यामध्ये पाणी घालायचंय. इतकं पाणी पुरेसं होतं, खूप जास्त सुद्धा नाही किंवा खूप घट्ट असं मिश्रण नको. तर आता हे मिक्सरला मी फिरवून घेतलेलं आहे. तुम्ही आता इथे बघू शकता. असं हलकंसं दाटसर हे मिश्रण तुम्हाला जाणवेल. पण ही कन्सिस्टन्सी अगदी परफेक्ट आहे. जसं आपलं इडलीचं बॅटर थोडंसं दाटसर असतं, खूप पातळ असं नसतं. त्याच पद्धतीने आपल्याला हे ढोकळ्याचं सुद्धा बॅटर हवं आहे. आता जो विकतचा आपण ढोकळा खातो तो किती मऊ स्पॉन्जी असतो. नुसता असा कोरडा जरी खाल्ला तरी अजिबात घशाला दाटत नाही. बरोबर? यासाठी यामध्ये आपल्याला घालायचं आहे 4 चमचे तेल. कच्चं तेल आहे, कुठलंही तुम्ही वापरू शकता. फक्त मोहरीचं, तिळाचं तेल यामध्ये वापरायचं नाही. शेंगदाण्याचं, करडईचं किंवा मग सूर्यफूल तेल तुम्ही इथे घालू शकता. 4 चमचे तेल घालून पुन्हा आपल्याला पल्स मोडवरती 2दा फिरवून घ्यायचंय. तेल जर घालायचं तुम्ही विसरलात ना, तर मात्र तुमचा ढोकळा घशामध्ये दाटू शकतो. खाताना असा खूप कोरडा वाटू शकतो. तर इथं पुन्हा तेल घालून मी पल्स मोडवरती फक्त 2दा हे मिश्रण फिरवून घेतलं. झालं, इथं ढोकळ्याचं मिश्रण आपलं तयार झालेलं आहे. आता ढोकळा वाफवून घ्यायचा आहे. तर 2 तयारी आधी कडक क्षणी करूनच ठेवायचे, तरच आपल्याला पुढची स्टेप करता येते. आता इथे ताट घ्या. तुमच्याकडे असा साचा असेल तर तो तुम्ही घेऊ शकता किंवा कुकरचं भांडं घ्या. एखादं पातेलं ज्याचा जो तळ आहे तो फ्लॅट आहे, असं सुद्धा तुम्ही घेऊ शकता. फक्त हे भांडं तेलाने चांगलं ग्रीस करून घ्यायचंय. अजिबात त्याला बटर पेपर वगैरे लावायची गरज पडत नाही. तेलाने चांगलं चोपून तेल व्यवस्थित लावलं की मग अजिबात ढोकळा याला चिकटत नाही. थंड झाल्यावर आपोआप तो सुटला जातो. इथे हे भांडं तेल लावून तयार झालं की दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे कढईमध्ये पाणी खळखळ उकळलेलं हवं.
तेल लावून घेतलेलं ताट किंवा जे काही तुम्ही भांडं घेतलं असेल ते लगेचच यावरती ठेवायचं आहे. आणि आत्ता ही तयारी झाली, की मगच यानंतरच आपल्याला यामध्ये घालायचा आहे सोडा. आधीच जर तुम्ही सोडा घातला तर तो पटकन इनॅक्टिव्ह होऊ शकतो, ढोकळा तुमचा फुलणार नाही. पाणी तुमचं उकळतं हवं आणि यासोबतच यामध्ये तेल लावलेलं भांडं सुद्धा ठेवलेलं हवं. मगच यामध्ये आपल्याला पाव चमच्यापेक्षा थोडासा जास्त आणि अर्धा चमच्यापेक्षा थोडासा कमी सोडा यामध्ये घालायचा आहे. सोडा ॲक्टिव्हेट होण्यासाठी यावरती आपल्याला अगदी थोडंसं म्हणजे पाव चमचा भरून आपल्याला यामध्ये पाणी घालायचंय आणि फक्त पल्स मोडवरती आपल्याला 2दा हे फिरवून घ्यायचंय. खूप जास्त वेळ फिरवत बसाल तर सोडा फुलेल, हे मिश्रण फुलेल पण तितक्याच लवकर ते इनॅक्टिव्ह सुद्धा होऊ शकतं. त्यामुळे अगदी थोडा वेळच म्हणजे 2 वेळाच पल्स मोडवरती फिरवून घ्यायचंय आणि लगेचच या भांड्यामध्ये ओतून घ्यायचंय. लक्षात घ्या पाण्याला उकळी आली की गॅसची फ्लेम आपल्याला कमी करून ठेवायची. हे मिश्रण संपूर्ण यामध्ये घातल्यावर झाकण लावायचं, गॅसची फ्लेम मीडियम टू हाय वरती करायची आणि 10 मिनिटांसाठी ढोकळा छान शिजवू द्यायचा. ढोकळा वाफवला जातोय तोवरच आपण मस्त खमंग अशी चटणी सुद्धा बनवून घेऊ. तर यासाठी मूठभर पुदिना स्वच्छ धुवून मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतला. सोबतच थोडीशी कोथिंबीर सुद्धा घालायची. लसणाच्या 2च पाकळ्या इथे मी घेतलेल्या आहे. आपल्या तिखटाच्या अंदाजानुसार यामध्ये हिरवी मिरची घालायची, इथे मी 2च घेतली. आता दाटसरपणा येण्यासाठी यामध्ये घालायचा आहे शेव. मग कुठलीही शेव तुम्ही वापरू शकता. शेव नसेल तर ढोकळ्याचा एखादा तुकडा तुम्ही यामध्ये घाला. चवीपुरतीचं मीठ आणि पाव चमचा चाट मसाला घातला. लागेल तेवढं पाणी यामध्ये घालायचं आणि छान तुम्हाला जशी पातळ घट्ट हवी आहे तशी चटणी तयार करून घ्यायची. तर इथे बघा मस्त हिरवीगार अशी आपली चटणी तयार झालेली आहे. ही चटणी तुम्हाला अशीच हिरवी ठेवायची असेल ना तर चमचाभर दही यामध्ये घालायचं, ते सुद्धा छान मिसळून घ्यायचं किंवा अर्धा लिंबाचा रस तुम्ही यामध्ये पिळू शकता. तर मस्त अशी चटणी आपली 10 मिनिटाच्या आत तयार सुद्धा झाली. इकडे ढोकळा सुद्धा वाफवून 10 मिनिट झालेले आहेत. 10 ते 12 मिनिटामध्ये छान ढोकळा मीडियम टू हाय फ्लेमवरती वाफवला जातो. परफेक्ट असा फ्लफी झालेला आहे. गॅसची फ्लेम मी इथं बंद केली आणि आता एकदा ढोकळा चेक करून पाहायचा. सुरी जी आहे ती अगदी क्लीन आलेली आहे. म्हणजेच आपला ढोकळा परफेक्ट असा शिजलेला आहे. हा ढोकळा कढईमधून काढून घेऊ आणि संपूर्णपणे आपण थंड करून घेऊ. आता जोपर्यंत ढोकळा थंड होतोय तोपर्यंत हा ढोकळा मस्त खमंग लागावा, चटपटीत लागावा यासाठी यावरचा जो तडका आहे तो तयार करून घेऊ. तर अगदी अर्धी पळी तेल मी गरम करण्यासाठी ठेवलं. यामध्ये घालूयात अगदी अर्धा चमचा मोहरी, सोबतच पाव चमचा हिंग घालायचंय. हिरव्या काही पिकलेल्या मिरच्या मी इथे घेतलेल्या आहेत आणि सोबतच थोडीशी कडीपत्त्याची पानं सुद्धा घ्यायची. ही जी फोडणी आहे ती थोडा वेळ आपल्याला परतून घ्यायची आहे. मिरचीचा कच्चेपणा हलकासा गेला की यामध्ये आपल्याला ग्लासभर पाणी घालायचं आहे. म्हणजेच ज्या वाटीने आपण बेसन घेतलं होतं त्या वाटीच्या अंदाजानुसार बरोबर 2 वाटी भरून आपल्याला यामध्ये पाणी घालायचंय. चवीपुरतीचं मीठ म्हणजे अगदी पाव चमचाच मी मीठ यामध्ये घातलंय आणि 2 छोटे चमचे भरून यामध्ये साखर घालायची. हे फ्लेवर्ड पाणी जे आहे ते या ढोकळ्यामध्ये अतिशय खमंग आणि मॉइस्ट असा ढोकळा तयार करतो आणि यामुळेच हा जो ढोकळा आहे तो घशामध्ये सुद्धा दाटत नाही, खमंग असा लागतो. अजिबातच कोरडा लागत नाही. हे जर पाणी तुमचं व्यवस्थित जमलं ना, तर मग पहा तुम्हाला कुठल्याही चटणीची गरज सुद्धा लागणार नाही. अगदी बाजारात मिळतो तसाच ढोकळा तयार होतो. हे पाणी बनवेपर्यंत ढोकळा सुद्धा बऱ्यापैकी थंड झालेला आहे. ढोकळ्याच्या ज्या कडा आहेत त्या थोड्याशा मोकळ्या करून घ्यायच्या आणि आता ढोकळा आपण याच भांड्यामध्ये कट सुद्धा करून घेऊ. बरं सुरुवातीला मी तुम्हाला म्हटलं होतं की सायट्रिक ॲसिड ऐवजी किंवा जे लिंबू सत्व आपण वापरलेलं आहे सुरुवातीला, त्याच्याऐवजी आपण काहीतरी वेगळा पदार्थ सुद्धा वापरू शकतो. तर इथे तुम्ही याऐवजी ना आंबट असणारं अर्धी वाटी दही तुम्ही इथे वापरू शकता किंवा मग 1 ते 1.5 लिंबाचा रस तुम्ही यामध्ये घालू शकता. बऱ्याचदा आपला ढोकळा जो आहे तो फुलत नाही आपल्याला हवा तसा. तर याचं एक मुख्य कारण म्हणजे जो आपण सोडा यामध्ये घातलेला आहे किंवा लिंबू सत्व जे आपण यामध्ये घातलेलं आहे ते खूप जुनं झालेलं असतं, इनॅक्टिव्ह झालेलं असतं. यामुळे फुलण्याचं जे काम आहे ते हवं तसं होत नाही. म्हणूनच एकदा हे चेक करून घ्यायचं की सोडा जो घरात पडलाय तो खूप जुना तर नाहीये ना. तर दिलेल्या सगळ्या टिप्स जर तुम्ही जशाच्या तशा फॉलो केल्यात ना, तर तुमचा ढोकळा सुद्धा अगदी खमंग होईल याची गॅरंटी आहे. बरं ढोकळ्याच्या साहित्याची लिस्ट प्रमाणानुसार तुम्हाला जर हवी असेल ना, तर कमेंटमध्ये मला कळवा. मी तुम्हाला कमेंटमध्येच उत्तर देईल. आता इथे ढोकळा तुम्ही बघू शकता. मस्त जाळीदार झालेला आहे. छान फुलला देखील आहे आणि जितका तुम्ही दाबाल ना, तितकाच तो पुन्हा बाउन्स होऊन वरती येतोय, अगदी स्पंज प्रमाणे. तर ही ढोकळ्याची रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करायलाच हवी. आता जे आपण मस्त चटपटीत असं पाणी बनवलंय ना, ते वरून पाणी घालायचं म्हणजे मऊसूत असा ढोकळा लागतो. अजिबात घशात तो दाटत नाही. तर तयार झाला खमंग असा ढोकळा. हवं असेल तर वरून थोडीशी शेव घाला.
थोडीशी कोथिंबीर घालायची. बऱ्याच ठिकाणी हलकंसं ओलं खोबरं सुद्धा घातलं जातं. पण हे ऑप्शनल आहे. तुम्हाला जसं आवडतं तसं तुम्ही सर्व्ह करू शकता. आपण मात्र थोडीशी कोथिंबीर वरून घालूयात आणि तयार केलेली चटणी यासोबत सर्व्ह करूया. इथे मी चिंच, गूळ आणि खजुराची चटणी जी केलेली आहे त्याचा व्हिडिओ ऑलरेडी पोस्ट केलेला आहे. पाणीपुरीच्या रेसिपीमध्येच ही चटणीची रेसिपी मी तुम्हाला दाखवली होती. तर आशा करते आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल. रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक जरूर करा. तुमच्या मित्र आणि परिवारामध्ये नक्की शेअर करा. पुन्हा भेटूया अशाच एका खमंग रेसिपीसोबत. तोपर्यंत स्वस्त राहा आणि मस्त-मस्त खात राहा.